अच्छा, आपल्याला काय वाटतं म्हणजे ह्या ज्या नागरी समस्या आहेत त्या कुठल्या कुठल्या समस्या, कारण की आपण विधानसभेचे मुळात कार्यकर्ते त्यामुळे सर्व पूर्ण विधानसभेमध्ये 8 वॉर्ड येतात, 74 वॉर्ड त्यामध्ये आहे. कुठल्या कुठल्या समस्या अद्याप प्रलंबित आहेत, त्या पूर्ण झाल्या नाहीत? 74 मध्ये ह्याने माझा तर प्रश्न उलटा आहे की उज्ज्वला मोडक यांनी 74 मध्ये कोणकोणती कामं केली. आता मी एक तिचा व्हिडिओ बघितला होता, त्यामध्ये ती म्हणत होती की हे प्रश्न तुम्ही खासदार आमदारांना का नाही विचारलं. तर त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे, तुम्ही 4 वेळा नगरसेवक मध्ये निवडून आलेला आहात, तर तुम्हाला माहिती पाहिजे की ही आमदार खासदाराची कामं नसतात, ही नगरसेवकाचीच कामं असतात. आणि म्हणून नगरसेवकाची ही व्याख्याच केलेली आहे की नळ, गटार आणि रस्ते ह्याला मिळून नगर बोलतात, आणि ते नगराची कामं ही नगरसेवकासाठी दिलेली असतात. आणखीन काही प्रश्न आहेत की 74 मध्ये तर ह्याने काम केलं नाही हे जनतेचं म्हणणं आहे, आणि ते बरं त्याच्यामध्ये असं तर काहीच नाही. आणि त्या ज्या 74च्या लोकांनी काही तिला प्रश्न विचारले त्याला बगल देऊन ह्यांनी वेगळे प्रश्न विचारले आणि त्या लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला माहिती असेल, तुमच्या बघण्यात आलं असेल की एका तिथल्या स्थानिकीने विचारला प्रश्न की तुम्ही आमच्या इथे काय कामं केली. तर तिला विचारण्यात आलं, तुम्हाला कोविडची लस कोणी दिली, कोविडची लस कोणी दिली. व्हिडिओ पाहिला ना. आता त्याच्यामध्ये ती बिचारी राजकारण नसल्यामुळे ती भांबावली आणि तिला ते हॅमरिंग करत राहिले. पण मुळात खरी गोष्ट अशी आहे, ज्या कोविडचा उल्लेख हे लोक करतायत ती कोविड उज्ज्वला मोडक यांनी काही आपल्या घरात बनवली नव्हती, ही सरकारने जनतेच्या पैशातून आलेली लस होत्या. पण त्याच्यात पण एवढा मोठा भ्रष्टाचार झाला, त्यांची नावं उघड झाली, त्यांना दूर केलं गेलं. आज ते सगळे परत फिरतायत. पण जेव्हा हे जनतेचा आक्रोश बघितला तेव्हा त्यांना ऑटोमॅटिकली लांब केलं गेलं. ही खरी परिस्थिती आहे तिथली. म्हणजे लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतायत. हा, म्हणजे प्रेशराईज करायचा, त्यांनी प्रश्न विचारू नये अशा काहीतरी पद्धतीने हे म्हणजे बोलताना अग्रेसिव्ह व्हायचं. मग समोरचा माणूस थोडा, नगरसेवक आमदार खासदाराला थोडा तरी घाबरतोच ना. तर ती परिस्थिती हे लोक म्हणजे निर्माण करतात. तर गेली अनेक वर्ष त्या नगरसेविका होत्या, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तिने काहीच काम केलं नाही त्यांच्या वॉर्डमध्ये, असं काय आहे का? हा, तर तिला माझा प्रश्न आहे की तिने सांगावं, ती स्थानिक समितीचे अध्यक्षपद, तिने समितीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्या काळात तिने कोणती कामं केली, त्या 4 वर्षात कोणती कोणती कामं केली. मग तुम्हाला प्रश्न विचार, तुम्ही कोविडकडे का वळल्या, तुम्ही उत्तर का नाही दिली, बाबा मी ही कामं केली, ती कामं केली. ती इतके वर्ष नगरसेवक पदावर होती, तिने जनतेशी असे कोणते प्रश्न मांडले सभागृहात, हे तिने लोकांना सांगावं ना. कारण काही लोकांना मी बघतो की काल नगरसेवक आमदार झालेले ते प्रश्न विचारताना आम्ही पाहिलेले आहेत, पण मॅडमचा कुठेच असा प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ तुम्ही आता पत्रकार आहे, तुम्हाला जास्त माहिती असेल, त्यांनी दाखवा तुम्हाला एखादा व्हिडिओ की बाबा मी हा प्रश्न विचारला होता. असं काहीच कधी घडलेलं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे बरेच पुरावे आहेत आणि आमच्याकडे पेपर आहेत, कामं केल्याची पूर्ण माहिती आहे. मग माहिती कुठून आली असेल काय? नाही, तशी शरद पवारांनी पण सांगितलेलं आहे की माझ्याबरोबर ट्रकवर पुरावे होते. कधी कोणी दाखवले कधी आजपर्यंत? बोलायला काय जातं, बरोबर, बोलायला काय जात नाही ना. आता मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल, देवेंद्रजींचं हे झालं, तर अजित पवारांनी सांगितलं की मी महिलांना सगळं फुकट देणार आहे. तर देवेंद्र फडणवीस विनोदामध्ये सांगितलं की मी एरोप्लेन फुकट देणार आहे, आणि त्याच्यावर त्यांनी एक टिप्पणी केली की असं बोलून होत नाही, असं बोलून होत नाही, ते प्रत्यक्ष करावं लागतं. हिने कोणता विकास केला, कोणत्या भागाचा विकास केला, काय काय कामं केली. बघा, बिल्डिंग विकास बांधून जातो, तो काय विकासाचा यांच्याशी काय संबंध लेणं देणं नसतं. आम लोकांमध्ये, चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये ह्यांची कामं काय ही यांनी दाखवावी. 74 मध्ये काय काय कामं केली हे जनतेपुढे आणावं ना. पुरावे घरात ठेवून नाही होत ना. आणि ते पुरावे काय जे काय असतील ते 74 मध्ये त्यांनी उघड करावेत. नुसतं माझ्याकडे हे आहे ते आहे बोलून होत नाही ना. आणि तुम्ही जबाबदार नगरसेवक आहेत की ना, तुम्हाला पक्षाने 4 वेळा तिकीट दिली म्हणजे तुम्ही एक जबाबदार आहेत. मग तुम्ही नुसते माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणून होत नाही ना. हा सूर्याने हा जयेंद्र दाखवला पाहिजे ना लोकांना, ते होत नाही. मग असं जर आपण म्हणताय म्हणजे मग पक्षाकडून असं वारंवार का तिकीट दिली जाते?
आपण बघा, आपण भाजपचे जुने कार्यकर्ते आहात आणि आपण ही उमेदवार पण भाजपकडूनच आहे आणि आपण तरीही त्यांच्या विरोधात बोलताय. तर यामागचं कारण काय 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 नाही? तुम्ही जे सांगताय मला की यांना वारंवार का तिकीट जात आहे, हम्म. तर कोणताही पक्ष असू दे त्याचं एक ठरलेलं असतं. एकदा तुम्ही निवडून आलात की तुम्हाला ती पुन्हा तिकीट दिली जाते. हम्म. आता हे 74 मध्ये दुसऱ्यांदा लढतायत, हम्म. पण या एकाच वार्डामध्ये किती वेळा लढल्या, रिपीट का नाही झाल्या? हा पण कधी प्रश्न विचारा ना निदान. तुम्हाला रिपीट का नाही गेलं त्या वार्डामध्ये? तुम्ही 72चं काम तुम्ही 72 मध्ये होता, तिथे पंकज यादवला का तिकीट दिली गेली? तिथे तुम्हाला रिपीट का नाही केलं? हा पण शेवटी प्रश्न आहे ना. आणि मग एकदा पंकज यादवला तिकीट दिल्यानंतर तुम्ही तिकीट मागण्यानंतर कसं देणार? मग तुम्हाला इथे 74 मध्ये तुमच्याच वार्डामध्ये घातलं. कारण शेवटी आज भारतीय जनता पार्टीचा जो विषय आहे, भारतीय जनता पार्टी पर्यायाने आमचा विषय, की जे निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना तिकीट द्यायचं, त्या हिशोबाने द्यायचं. पण त्यांनी काम केलं पाहिजे ही जनतेची अपेक्षा असते. हा, पण म्हणजे तुमचा जे पक्ष आहे भाजप पक्ष, त्यांनी माहिती घेतली पाहिजे होती. त्यांनी माहिती घेतली पाहिजे माहिती होती, केलंय की नाही हा. म्हणजे नाही, नाही. त्याच्याबद्दल त्यांनी सर्वे केला पाहिजे. माहिती घेतलेली आहे. हा. अनेक वरिष्ठांनी मला विचारलेलं आहे, अरे ते आज ह्या कार्यक्रमात का नाही, त्या कार्यक्रमात का नाही? तर मी म्हणलं तुम्ही लोकांनी ते लक्ष दिलं, म्हणजे आम्हाला विचारून काय माहिती? तुम्हाला दिसतंय ती नाही कार्यक्रमामध्ये, तर तुम्ही विचारा फोन करून, बाबा ह्या कार्यक्रमाला का नाही आली? म्हणजे बरेच गोष्टी आहेत. आता जर तुम्ही कोकणचं बघा ना, कोकणमध्ये आमचे 2 कोकण झाले. एक तिथे वरती 77 मध्ये झाला, खाली तिथे तलावाजवळ झाला श्यामनगरच्या. दोन्हीला उपस्थिती नव्हती. आणि ते वर्षाने विचारलं, का उपस्थित राहत नाही तुम्ही त्या कार्यक्रमाला?